जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज लागणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकिंग प्रीसेट आपण दिलेल्या आजच्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक करून इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. आता इम्पोर्ट केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करून काय करायचं सेट करून घ्यायचं आहे. आणि याची जी लेंथ आहे ते आपल्याला काय करायचं आहे 7.9 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. वाढवून घेतल्यानंतर हाच इमेज लेअर 3.19 सेकंदाच्या लेअरला येऊन आपल्याला 2 भागात कट करायचा आहे. त्याला कट करण्यासाठी बरोबरच खाली ऑप्शन दिसतोय त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्याबरोबर बघू शकताय की 7.9 या सेकंदाच्या बीटमार्क करून खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक व्हिडिओ दिलेला आहे. तो व्हिडिओ फक्त काय करायचा ॲड करून घ्यायचा. व्हिडिओ ॲड करून घेतल्यानंतर स्टार्टिंगला येऊन परत एकदा खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि ब्लॅक पेन जे दिलेलं आहे ती ॲड करून मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन याची जी साईज कमी जास्त करून आपल्याला वरती सेट करायची आहे. सेट केल्यानंतर याची जी लेंथ आहे ती 7.9 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून परत एकदा 7.9 पासून चालवणाऱ्या बीटमार्कला खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जो दुसरा PNG दिला आहे त्याची लेंथ वाढवून प्रॉपर शेवटपर्यंत सेट करायचा आहे आणि अशा प्रकारे खाली सेट करायचे आहे. सेट केल्यानंतर बघू शकताय याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आता इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकिंग प्रीसेट ओपन करून इथं बघू शकता हे 2 इफेक्ट दिलेले आहेत. तर फर्स्ट इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं पहिला इमेज लेअरला इफेक्ट पेस्ट करायचे आहे. पेस्ट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे परत एकदा बॅक निघून शेकिंग प्रीसेट ओपन करून हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. आता कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला 3.19 सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करून या इफेक्टमध्ये मिरर इफेक्ट तुम्हाला बघायला मिळेल. जो पहिला इमेज आहे त्याची डायरेक्शन वेगळी असणार आहे आणि जो सेकंड व्हिडिओ आहे म्हणजे सेकंड जो फोटो आहे त्याची डायरेक्शन आहे ती वेगळी असणार आहे. फक्त काय करायचं प्रॉपर दोन्ही इमेज लेअर अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहेत. सेट केल्यानंतर बघू शकता की याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक त्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं वरची जी टेक्स्ट आहे त्याला सिलेक्ट करून एडिट इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन इथं आपल्याला फेड इन आणि फेड आउट हा इफेक्ट अप्लाय करायचे आहे. याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे. आणि दुसऱ्या ह्याला फक्त काय करायचं इन ॲनिमेशन नाहीतर याला ॲनिमेशन नाही दिलं तर चालते कारण शेवट आपला जो एंड होणार आहे तो अशा प्रकारे स्टॉप होणार आहे. तर बघू शकता याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.